मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी आपले योगदान दिलं त्या सर्व महामानवांना अभिवादन करत विषयाची मांडणी करण्याचा प्रयत्न करते. माझ्या आधीच्या वक्त्यांनी फार महत्त्वाची मतं मांडली. बाबासाहेबांची एकूण राजकीय विचारसरणी, आजचं समाज वास्तव आणि पुढील दिशा काय असावी या एकूण विषयावर परिसंवादात माझं म्हणून स्वतःचं मत मांडताना मला पहिल्यांदा बाबासाहेबांची नेमकी राजकीय विचारप्रणाली काय होती याच्यावरचे 2 ते 3 कोट महत्त्वाचे वाटतात. त्यात बाबासाहेब पहिलं कोट असं सांगतात की मत ही दानात द्यायची गोष्ट नाही, तो सजगपणे बजावायचा अधिकार आहे. एक दुसरी बाब बाबासाहेब असं सांगतात की आर्थिक आणि सामाजिक लोकशाही यांच्यातली दरी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीला जरा एका स्तरावर आणावं लागेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब असं सांगतात की राजकारणात असो किंवा समाजकारणात असो कुठल्याही व्यक्तीचं दैवतीकरण होता कामा नये. एखाद्या व्यक्तीच्या पायाशी तुम्ही अगदी सर्वस्व जेव्हा तुमचं अर्पण करायला जाता तेव्हा निश्चितपणे तुम्ही मानसिक गुलाम होता. तशी बाबासाहेबांची राजकारणाच्या संबंधाने अनेक वाक्य महत्त्वाची आहेत, परंतु ती सगळी वाक्य जर घ्यायची गेली तर मला जरा वेळेच्या मर्यादेत ते सगळं बसवता येणार नाही. बाबासाहेबांनी प्रस्थापित राजकीय पक्षांबद्दलही आपली भूमिका फार रोखठोकपणे मांडलेली आहे. म्हणजे अगदी काँग्रेसबद्दल असणारी त्यांची मतं ही लपून राहिलेली नाही. त्यांनी वेळोवेळी भांडवली लोकांचं हित साधणाऱ्या पक्षांवरती टीका केलेली आहे. आणि काँग्रेस हा पक्ष हा भांडवली लोकांचे हित साधणारा जर असेल तर आम्ही त्याला का विरोध करू नये असा खडा सवाल बाबासाहेबांनी विचारला. पण नंतरच्या काळात बाबासाहेब काँग्रेसच्या मंत्रिमंडळातही होते. हा बदल नेमका कोणत्या पद्धतीने झाला किंवा त्याच्या मागे काय नेमकी कारणं होती हा सगळा भाग आपण पाहणार आहोत. तुर्तास बाबासाहेबांची राजकीय विचारप्रणाली आणि आजचं वास्तव काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की बाबासाहेब हे आमच्यासाठी दीपस्तंभ होते. बाबासाहेबांपासून आमची राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, आमची सांस्कृतिक चळवळ जी आहे ती बाबासाहेबांना प्रमाण मानून सुरू होते आणि बाबासाहेबांवर येऊन थांबते. त्यामुळे बाबासाहेबांच्या म्हणण्याची चिकित्सा आम्ही करावी इतकी निश्चितच आमची प्रज्ञा नाही. परंतु त्या काळातली एकूण मतं आणि त्या काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये निश्चितच जमीन आसमानचा फरक आलेला आहे. हा फरक काय आहे आणि या फरकाला अनुसरून, या बदलाला अनुसरून आम्ही बदलणार आहोत का, आमची आयुध हे सुद्धा बघावं लागेल. कारण खूप आधीच्या काळामध्ये जर लोक हातात भाला घेऊन किंवा बाण आणि धनुष्य घेऊन लढत होते तेव्हा आत्ता भाला आणि बाण आणि धनुष्य घेऊन आम्हाला लढणं शक्य होईल का, तर निश्चितपणे आता बदलत्या काळामध्ये युद्धाची अवजारं सुद्धा बदललेली असतील. याचाच विचार करता जर आम्ही बाबासाहेबांच्या राजकीय विचारप्रणालीचा आणि आजच्या समाज वास्तवाचा जर विचार केला तर असं लक्षात येईल की जेव्हा कधी आंबेडकरी चळवळीतले राजकीय पक्ष किंवा बाबासाहेबांना प्रमाण मानून चालणारे जे पक्ष म्हणून आहेत हे पक्ष आपली भूमिका मांडत असताना किंवा राजकारण करत असताना सामाजिक चळवळ आधी की राजकीय चळवळ आधी या गोंधळात कायम अडकलेले आहेत का असं वाटायला पुरेसा वाव आहे. आम्ही आधी सामाजिक चळवळीचा विचार करावा की आम्ही राजकीय चळवळीचा विचार करावा की सामाजिक आणि राजकीय चळवळ या दोन्ही हातात हात घालूनच चालतात आंबेडकरी विचारधारेमध्ये की अजून काही. मला असं वाटतं की राजकारण हे निव्वळ राजकारण म्हणून बघितले पाहिजे. कारण सामाजिक चळवळी आणि राजकीय चळवळ याच्यामध्ये निश्चितपणे फरक करावा लागेल. होतं काय की जेव्हा आम्ही महापुरुषांच्या विचारांवर मार्गक्रमण करत चालत असतो त्यावेळेला आम्ही प्रत्येक गोष्ट तुलनात्मक बघत राहतो. हे सामाजिक चळवळीत एक वेळ ठीक आहे, परंतु राजकीय चळवळ म्हणून ज्या वेळेला आम्ही मार्गक्रमण करतो तेव्हा मात्र आम्हाला बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिसमध्ये स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून सुद्धा बघाव्या लागतात. उदाहरणार्थ समजा जर नरेंद्र मोदी हे इलेक्शनच्या काळामध्ये एखाद्या मस्जिदीमध्ये नमाजी टोपी घालून गेले तर भाजपची जी जनता आहे ती जनता लगेच मोदींना ट्रोल करत नाही किंवा ते मोदींवरती टीका टिप्पणीही करायला जात नाही की अरे मोदींचं चुकलेलं आहे, मोदींनी धर्म बदलला, अरे ते मुसलमान झाले.
भाजपचे लोक पॉलिटिकली मॅच्युरिटी दाखवतात आणि ते ही गोष्ट त्यांच्यासाठी अंडरस्टूड असते की मोदींचं नमाजी टोपी घालून मस्जिदीत जाणं हा निव्वळ आणि निव्वळ एक स्ट्रॅटजीचा भाग आहे. कारण निवडणुकीत मिळणारी मतसंख्या ही फक्त हिंदूंची नाही तर हिंदूंइतकीच ती मुस्लिमांची सुद्धा आहे. आणि मुस्लिमांची मतसंख्या किंवा मुस्लिमांचा एकूण जनमताचा कौल ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या पारड्यात पाडून घ्यायच्या असतील तर आपल्याला मस्जिदीत सुद्धा जावं लागेल, हे गोष्ट कन्सिडर केली जाते. पण अगदी त्याच वेळेला आंबेडकरी चळवळीत सपोज रामदास आठवले किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यापैकी कुणी जर मंदिरात गेलं तर मात्र प्रचंड मोठी टीकेची झोड आपल्याच माणसांकडून उठवली जाते. आणि ती टीकेची झोड उठवताना मग धर्म बदलला का, मग विसरलात का, मग बुद्धाला विसरलात का, मग गद्दारी केली का, बेईमानी केली का, ब्ला 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 गोष्टी येतात. मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी एखाद्या मंदिरात जाणं हा एक स्ट्रॅटजीचा भाग म्हणून समजून घेतला पाहिजे. कारण तुम्ही कुठल्याच एका जात समुदायाच्या मतांवर तुमचं राजकारण उभं करू शकत नाही. तुम्हाला ते राजकारण पूर्णपणे उभं करायचं असेल तर सगळ्याच जात समुदायांना सोबत घेऊन पुढे जावं लागेल आणि त्यानुसार तुमच्या प्रॅक्टिसमध्ये काही स्ट्रॅटजीज सुद्धा ठरवाव्या लागतील. हे राजकीय आणि सामाजिक चळवळीतलं हे जे बायफर्केशन आहे हे बायफर्केशन करणं फार गरजेचं आहे येणाऱ्या काळात राजकीय वाटचालीची नवीन दिशा ठरवण्यासाठी, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एक दुसरा मुद्दा असा आहे की बाबासाहेबांच्या चळवळीतलं आणि आजचं वास्तव जर बघितलं, एकूण राजकीय विचार प्रणाली आणि आजचं समाज वास्तव, तर बाबासाहेब असं म्हणतात की व्यक्ती बदनाम झाली तर चालते. सॉरी, बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं की कुठल्याही प्रसंगी एखादी व्यक्ती जर खूप प्रभावी काम करत असेल तर पहिल्यांदा लोक त्याला भयभीत करण्याचा प्रयत्न करतात, त्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात. जर समजा ती व्यक्ती आपल्या कामापासून अजिबात डगमगली नाही, घाबरली नाही, अजिबात भीती बाळगली नाही, तर मग लोक त्याच्या संबंधाने वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. समजा त्याच्यानेही काही फरक पडला नाही, कुणी भ्रमित झालं नाही, तर त्याच व्यक्तीला नामोहरम करण्यासाठी एक तिसरं अस्त्र वापरलं जातं, ते म्हणजे त्याचं चरित्रहनन करण्याचा प्रयत्न केला जातो. बाबासाहेब असं सांगतात, भय, भ्रम, चरित्रहत्या ही तीनही ब्राह्मणी अस्त्र आहेत, यांच्यापासून सावध राहा. आणि त्याच वेळेला ही बाबासाहेबांची लाईन पुढे घेऊन जाताना केडरबेस पक्ष बांधणी करणारे मान्यवर कांशीरामजी एक महत्वाची गोष्ट सांगतात की अगर व्यक्ति बदनाम हो गई तो भी चलेगा, व्यक्ति बदनाम होती है तो भी चलेगा, लेकिन संस्था बदनाम नहीं होनी चाहिए. कारण जो एक गाभा आहे विचारांचा आपल्याकडचा, तो विचारांचा गाभा असं सांगितलं जातं की तुम्हाला समजा तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या याच्यामध्ये काम करत आहात आणि तुमचं पटत नाहीये, तर तुम्ही काय करावं, म्हणजे व्यक्ती को चुनना है की संस्था को चुनना है, अशी जर वेळ असेल व्यक्तीला निवडायची की संस्थेला निवडायची, तर असं सांगितलं जातं की व्यक्तीला सोडून द्या आणि संस्थेला धरून ठेवा. कारण संस्था हा मोठा आधार आहे. जर कधी अशी वेळ आली की संस्था की विचारधारा याच्यातलं नेमकं काय निवडायचं, तर असं सांगितलं जातं की संस्था सोडून द्या आणि विचारधारेला स्टिकअप राहा. विचारधारा फार महत्वाची आहे. थोडक्यात काय बाबासाहेब असं सांगतायत की इमोशनल होण्यापेक्षा एक्सपेरिमेंटल होणं जास्त गरजेचं आहे. मान्यवर कांशीरामजींचं राजकारण यूपी मध्ये सक्सेस होण्याचं नेमकं कारण हेच होतं की इमोशनल टूलपेक्षा एक्सपेरिमेंटल टूलवर त्यांनी जास्त भर दिला होता. आजचं समाज वास्तव जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की जेव्हा यूपी मध्ये राजकारण म्हणजे सगळ्या महापुरुषांचा अधिकाधिक काळ, फुले शाहू आंबेडकरांचा अधिकाधिक काळ महाराष्ट्रात गेला, महाराष्ट्र जन्मभूमी कर्मभूमी राहिला, असं असताना सुद्धा महाराष्ट्रात ती चळवळ रुजण्यापेक्षा यूपी मध्ये जास्त रुजली आहे का असा प्रश्न निर्माण होतो की यूपी मध्ये आंबेडकरी विचारधारेचा पक्ष सत्तेवर येऊ शकतो. याची नेमकी कारणं काय, तेव्हा असं लक्षात येतं की तिथे
इमोशनल टूलपेक्षा एक्सपेरिमेंटल टूलवर जास्त काम झालं. आपल्याकडे अजूनही इमोशनल टूलवर काम चालू आहे का? म्हणजे अमुक एका व्यक्तीमध्ये बाबासाहेब दिसतात किंवा अमुक एका व्यक्तीचं म्हणणं नाकारणं म्हणजे खूप मोठा आंबेडकर द्रोह करणं वगैरे वगैरे. मला वाटतं की ह्या गोष्टी जर पुढची दिशा जर ठरवायची असेल तर इमोशनल होणं थांबवावं लागेल. कारण होतं काय, जेव्हा आम्ही इमोशनल होतो त्यावेळेला आम्ही व्यक्ती आणि संस्था यात इतकी गुरफटून जातो की आम्ही विचारधारेशी फारकत घेत जातो. विचारधारा सांगते की व्यक्तीचं दैवतीकरण झालं नाही पाहिजे. विचारधारा सांगते की प्रत्येक गोष्ट तर्काच्या आधारावर घासून पुसून बघितली पाहिजे. विचारधारा सांगते की मी म्हणतो म्हणून काहीच स्वीकारू नका, तर तुम्ही ती गोष्ट प्रत्यक्षात अनुसरून अनुभवून खात्री करून घ्या, मग ती गोष्ट स्वीकारा. पण विचारधारेपासून कायम आपण बाजूला जातोय का आणि आपण फक्त आणि फक्त व्यक्तिवादी होतोय का, व्यक्ती आणि संस्था यांच्याच प्रेमात अडकतोय का, असंही वाटायला लागतं. इमोशनल मुवमेंटमध्ये अडचण अशी होते की एकदा व्यक्तीचं दैवतीकरण सुरू झालं की त्याची चिकित्सा करणं थांबतं. आजच्या वास्तव जे आहे ते आम्ही चिकित्सा करणं थांबवलंय का? कारण कुणी जर चिकित्सा करायला गेला तर मग त्याला लगेचच खाप पंचायतीसारखं अगदी बहिष्कृत ठरवणं किंवा त्याला अगदी रदबातल करणं हा एक नवा फंडा येतोय का, अशी एक भीती वाटायला लागते. बाबासाहेबांच्या राजकीय विचार प्रणाली घेऊन पुढची दिशा आखत असताना आजच्या समाज वास्तवाचा विचार करणं गरजेचं आहे. आजचं समाज वास्तव थोडंसं बदलून सुद्धा घेणं गरजेचं आहे. त्यातला तिसरा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो असा की संघर्षापेक्षा सहकार्यावर भर देण्याची गरज आहे. पण आपण जरा संघर्षावरच जास्त विचार करतोय का, चर्चा करतोय का? म्हणजे जेव्हा एकूण राजकारणात बघितलं जातं तर मायावती किंवा रामदास आठवले यांच्यावर टीका टिप्पणी करणारे लोक हे इतर प्रस्थापित पक्षातले असतीलही, पण तुलनेत फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मानणारे किंवा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला प्रमाण मानून पक्ष संघटना चालवणारे लोकच जास्त या नावांना जायबंदी करतायत का, असाही प्रश्न निर्माण होतो. म्हणजे हे गमतीदार आहे की एकीकडे अमुक एखाद्या जातीतला माणूस वेगवेगळ्या पक्षात असला तरी ते सहकार्याची भावना ठेवतात. उदाहरणार्थ, एखादा ब्राह्मण हा भाजपमध्ये असतो, दुसरा ब्राह्मण सेनेत असतो, तिसरा ब्राह्मण काँग्रेसमध्ये असतो, चौथा ब्राह्मण राष्ट्रवादीत असतो, पाचवा ब्राह्मण मनसेत असतो. असं असलं तरी ते सगळे कनेक्टेड असतात आणि त्यांचं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं. ते ठरवून घेतात, तुझ्या पक्षाची सत्ता आली तर तुझ्याकडून, तुझ्या पक्षाची सत्ता आली तर तुझ्याकडून, पण आपला अजेंडा मात्र एक असेल बरं का. आपण वेगवेगळ्या पक्षात आपला अजेंडा एक असेल, ते असे लगेच एकमेकांना बहिष्कृत ठरवत नाही. तीच गोष्ट मराठ्यांची आहे की ते सगळ्या पक्षांमध्ये असतील परंतु ते असे एकमेकांना रदबातल ठरवत नाहीत. इव्हन दो कित्येक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातली माणसं आहेत पण तरीही त्यांच्या नुसते विचार मन जुळतायत असं नाही, तर कित्येक ठिकाणी त्यांचे विवाह संबंध, सोयरिकी या सुद्धा गोष्टी चांगल्या जुळून आलेल्या दिसतात. ते इतक्या टोकाच्या संघर्षाला जात नाहीत. ते जास्तीत जास्त सहकार्य आणि सहकार्यातनं स्वहित रक्षणाचा विचार करतात. आपल्याकडे म्हणजे महापुरुषांचा विचार घेऊन चालणाऱ्या ज्या सगळ्या पक्ष संघटना आहेत यांच्यामध्ये चिकित्सक वृत्ती असणं हे प्रधान लक्षण आहे, ते व्यवच्छेदक लक्षण आहे, ते मान्यच केलं पाहिजे. पण चिकित्सेच्या नावाखाली संघर्षच विकोपाला जातोय का? म्हणजे अमुक एका व्यक्तीशी, अमुक एका संस्थेशी, अमुक एका संस्थेत तुम्ही असाल तर आणि तरच तुम्ही आंबेडकरवादी आहात आणि तुम्ही त्यांच्यापासून वेगळे झालात तर तुम्ही आंबेडकर द्रोही आहात. अमुक एका व्यक्तीला मानलं तरच तुम्ही खरे विचारवंत किंवा तरच तुम्ही खरे आंबेडकरवादी आणि तुम्ही जर दुसरीकडे कुठे सरकलात तर मात्र तुम्ही आंबेडकर द्रोही. हा जो निकष आहे हा निकष सहकार्याचा नाही, हा निकष संघर्षाचा आहे. आणि असा संघर्ष हा वैचारिक संघर्ष नाही, हा व्यक्तिद्वेषाचा संघर्ष आहे. असा व्यक्तिद्वेषाचा संघर्ष निश्चितच बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे घेऊन जाताना मारक ठरणारा आहे, याचा विचार करावा लागेल.
एक अजून महत्त्वाची गोष्ट, बाबासाहेबांची राजकीय विचारधारा पुढे घेऊन जाताना मला जी महत्त्वाची गोष्ट वाटते ती म्हणजे 1980च्या नंतरचं भारताचं जे एकूण राजकारण आहे हे राजकारण युती आणि आघाड्यांचं राजकारण राहिलेलं आहे. त्याला अनेक कारणं आहेत. एकतर प्रादेशिक पक्षांचा उदय खूप झालेला आहे, कारण केंद्रस्थानी असणारी केंद्रात सत्तास्थानी असणारी सरकारं यांच्याकडून बऱ्याचदा प्रादेशिक प्रश्नांकडे उपेक्षेने पाहिले गेले, त्यात दुर्लक्ष झाले. यामुळे प्रादेशिक अस्मिता दुखावल्या गेल्या आणि त्या दुखावलेल्या अस्मितेमधूनच वेगवेगळे प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आले. ते अगदी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे तुम्हाला पक्ष दिसतील. मग आसाममध्ये आसाम गण परिषद असेल, पंजाबमध्ये अकाली दल असेल, किंवा इकडे द्रविड मुन्नेत्र कळघम असेल, किंवा महाराष्ट्रात शिवसेना असेल, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस असेल. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे प्रादेशिक पक्ष आले आणि या प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊनच राजकारण करावं लागेल ही राष्ट्रीय पक्षांची अपरिहार्यता झाली. हे फार महत्त्वाचे नवीन भारतीय राजकारणाचे वैशिष्ट्य बनू पाहत आहे की युती आणि आघाड्यांच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि जर युती किंवा आघाड्यांचं राजकारण हे भारतीय राजकारणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असेल तर या वैशिष्ट्याला प्रमाण मानत आज घडीला केंद्रात स्पष्ट बहुमत असणारी भाजपा ही प्रादेशिक निवडणुका लढताना किंवा वेगवेगळ्या राज्यात लोकसभेच्या अथवा विधानसभेच्या निवडणुका लढताना त्या ठिकाणच्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवण्यासाठी आग्रही असते. त्याच वेळेला गेली 70 वर्ष सत्ता कारणात असणारी काँग्रेस सुद्धा ही वेगवेगळ्या पक्षांसोबत युती करायला उत्सुक आहे. मागच्या काही इलेक्शन्समध्ये आपण पाहिलं की ज्या पक्षांची प्रचंड म्हणजे ज्याला प्रस्थापित पक्ष असं म्हटलं जाईल, सत्ताधारी पक्ष म्हटलं जाईल, किंवा ज्यांच्याकडे महाराष्ट्राची भारताची सत्ता आणि मत्ता आहे असे असणारे पक्ष सुद्धा युती आणि आघाड्या यांच्यासाठी उत्सुक आहेत. असं असताना आपण युती आणि आघाड्या यांच्यापासून असा विटाळ मानण्याचं काय कारण आहे? आपल्याला हे ठरवून घ्यावं लागेल की युती किंवा आघाड्यांशिवाय येणाऱ्या काळात पर्याय नाही. जर हे सगळे मोठे मोठे पक्ष जर युती करत असतील आणि आघाड्या करून एकमेकास सहाय्य करून अवघे धरू सुपंत म्हणून पुढे जात असतील, अगदी म्हणजे 2019चं आत्ताचं इलेक्शन आणि महाराष्ट्रातलं सरकार बघितलं तर काँग्रेस राष्ट्रवादी हे त्यातली त्यात समविचारी, पण शिवसेना ही अत्यंत विरुद्ध टोक असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही लोक एकत्र बसतात. इतके विरुद्ध विचारसरणीचे लोक एकत्र बसतात, तर मग आपण यातनं काही का शिकू नये? आपण 1 मिनिटासाठी असं मान्य करू की आम्हाला शिवसेनेसोबत किंवा आम्हाला भाजपसोबत किंवा इतर कोणासोबत जाण्यात काहीच रस नाही आणि जायचं पण नाही. चला मान्य करू, आपण इकडे कुठेच जायचं नाहीये. पण किमान जे आंबेडकरी विचारधारेचे पक्ष आहेत, जे फुले शाहू आंबेडकर यांचीच विचारधारा प्रमाण मानून मार्गक्रमण करत आहेत आणि ज्यांच्या निवडणूक अजेंड्यांमध्ये इथल्या पीडितांचे, शोषितांचे, उपेक्षितांचे, विस्थापितांचे प्रश्न हे ऐरणीवर घेऊन लढले जाणार आहेत, असे जे लोक आहेत, जे समविचारी आहेत, किंवा जे प्रत्येक जण असं म्हणतं की आम्ही निळ्या झेंड्याचं राजकारण करतो, असे सगळे लोक किमान ते तरी समविचारी असे एकत्र का येऊ नयेत? मग त्याच्यामध्ये अगदी बहुजन समाज पार्टीपासून ते रिपब्लिकनचा छोट्यातला छोटा गट असेल, या सगळ्यांनी एकत्रित यायला काय प्रॉब्लेम आहे? कारण जर भविष्यातली दिशा आपल्याला ठरवायची असेल तर या गोष्टी केल्याशिवाय पर्याय नाही, हे एकदा समजून घेणे गरजेचे आहे. आणि मला असे वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर या पद्धतीने सर्वसमावेशकतेचे राजकारण करत आणि सर्वसमावेशकतेचा विचार प्रॅक्टिसमध्ये आणत जर आपण पुढे गेलो तर निश्चितच बाबासाहेबांची राजकीय विचारधारा ही यशस्वी होण्याला सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बाबासाहेबांच्या काळात जे आमदार आणि खासदारांची संख्या होती ती संख्या आत्ता निवळ एक दिवास्वप्न झालेले आहे. हे दिवास्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तरी
या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे असे प्रामाणिकपणे वाटते. थँक्यू.